उद्या बघ धनुसाठी ना चांगला पोरगा मिळतो का नाही बघ. हो, अगदी तुझ्या मनासारखं होईल बघ. खूप चांगला मुलगा शोधशील तू आपल्या धनुसाठी. मी नाही, आपण शोधायचंय. अरे मी कशाला, तुम्ही जा ना सगळे, मी उद्या घरीच थांबते. तू जा, काकी आहे की घरी? हे बघ सूर्या, मी काकींच्या भरोशावर घर टाकून नाही येऊ शकत. काकी आल्यापासून मी त्यांना बघते रे, त्यांच्या हालचाली मला ठीक नाही वाटत आहे. एकतर त्या आल्या आल्या दुसऱ्याच रात्री किचन मध्ये काहीतरी शोधत होते आणि पुन्हा आज तर सगळा फडता काढून बसल्या. आणि आज सकाळी तर त्या मला रस्त्यात दिसल्या. मी त्यांना विचारलं की इतक्या लांब तुम्ही काय करताय, तर आले सहज चालत चालत इतक्या लांब. नाही सूर्या, मला ही गोष्ट पटली नाही रे. म्हणजे त्यांच्या मनात काय सुरू आहे ना हे मला कळतच नाही. शिवाय त्यांची नजर, कधी कधी माणसाची चूक नसतानाही त्याला खूप ऐकून घ्यावं लागतं. तुळजा, मगाशी रागाच्या परत लय बोललो तुला, माफ कर, चुकलं माझ. पण मी तरी काय करणार तुळजा? जशी माणसानं जेवणाची भूक असते ना तशी मला माणसांची भूक आहे आली. कारण इतक्या वर्षात या घरात आमचं असं कोण आलंच नाही ग. कुणी आम्हाला मायानं जवळ घेतलंच नाही ग. एक डॅडी होतं त्यामुळे वाईस बरं वाटायचं, आणि आता काकी आली. मला सांग, ही मायेची माणसं पण संशय घेतल्यावर निघून गेली तर काय करायचं? ह्याची भीती वाटते ग. अंधार घालवण्यासाठी जसा उजेड कामी येतो ना सूर्य, तसंच नाती गमावण्याची भीती घालवण्यासाठी सत्यच कामी येतं. तू काय बोलतेस ना, काय कळत नाही मला. हा, मला आता हे कळतंय, या प्रकाशात तू उजळून निघालीस. लय भारी दिसतेस. स्टॅच्यू. सूर्या, काय करतोयस तू? लहान आहोत का आपण स्टॅच्यू वॅच्यू खेळायला? सर पटकन बोल, स्टॅच्यू सुटली करू. नाही सुटणार. 7 जन्माचं ना आता असं कसं सुटल? सूर्या तू पण ना, हे बघ तू आता ना माझा गैरफायदा उचलतोस. तसं समज पाहिजे. तर मी आता स्वतःला नाही अडवू शकत तुळजा. सूर्या काय करतोस तू? प्लीज ना सूर्या, बोल ना. स्टॅच्यू सुटली. सूर्या प्लीज. नाही प्लीज स्टॅच्यू. प्लीज. रंग मनाचा झाला गुलाबी तुला पाहताना. सूर्या. हा काके. अगं काय झोप नाही तू अजून? नाही ना, अरे एक गोष्ट तुला विचारील म्हणलं आणि ती राहूनच जाते. विचार की मग. सूर्या बाळा, मला सांग की घरातली अशी कुठली जागा आहे की ती तुझ्या आईला लय आवडायची, तुझ्या आईचा त्या जागेवर लय जीव असेल आणि ती सतत तिथंच असायची. आठवते का अशी कुठली जागा की तिला तिथं असं एकदम सुरक्षित वाटलं अशी? काके ना, मला ती जागा आठवायची. या मिश्रीनं काकी सारखीच नानीची पण भाषा बदलली वाटतं. तू जा, काकीला म्हणवती मिसरी भाजायचं बंद कर जर. हो. हळू हळू. ए पाणी पाणी. हळू नानी. नानी दे दे. ती म्हणते कवा आलीस नानी? त्या काय म्हणते ती सांगू नको, माझा ऐक. गरज नसताना कशाला गस्टूलवर चढली होतीस? खाली पडलीस ती पडली, माझ्या जिमच्या अंगावर पडलीस. फ्रॅक्चर झालं असं डॉक्टर सांगत होतं.
गळ्यात हात अडकून सगळ्या गावभर फिरतय माझं पोरग. आणि काय काय पुष्पा, हा तू घरात शानी समर्थी आहेस ना? तुला एवढं कळलं नाही का की ही स्टूल उचलली तर स्टूल मोडेल म्हणून? काय काय निस्तरावं लागतंय माझ्या पोराला आता. ए मराठीत बोल की जरा. तुला लय अक्कल दिलीये देवानं. काय बोलतेस? अगं तुझ्या जीवाला काय हाड आहे का नाही? ए सूर्या, अरे बघ बघ. नाही 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 नाही, नानी मी नाही बोलले, काकी असं म्हणाली. हा. मी नाही बोलले. तुझ्या पोराला पण लहानपणी मीच सांभाळलंय, मालिश केली, आंघोळ घातलीये आणि तू हे सगळं विसरलीस होय असं म्हणते. हिला ना फक्त हिच्या फायद्याच आठवत, बाकी मागचं सगळं सपाट. म्हणलं तर जाऊ नको म्हणून, तरी पण आली तावताने रिक्षा करून. आणि आली कशाला तर धनुला नावं ठेवायला. या पोरीने एवढे दिवस सेवा केली, याचं काय नाही तुला? हिने सेवा केली म्हणून काय माझ्या लेकराला मारायला देऊ होय हिला? अगं बळच केलं का तिने? तुम्ही मायलेक ना एकाच माळीचे म्हणी आहात. धनु, तिचं बोलणं मानावर घेऊ नकोस. आणि सूर्या, माफ कर बाबा, यांना काय काय गोष्टी कळतच नाही. आता त्या पोरीने काय मुद्दाम केला असेल का? आणि तिला पण लागला असेलच ना, तिचा कोण विचार करत नाही. नाना शांत व्हा तुम्ही. अहो, नानीचा राग समजू शकतो मी. जिम लाडका आहे नानीचा. आता हिच्या पायाला असं झालंय, त्याला फ्रॅक्चर झालंय. एकाच घरात 2 माणसं बसून आहे ना, त्यामुळे तुझी चिडचिड होत असणार. तुम्ही शांत व्हा. बघा, याला म्हणतात समजूतदारपणा.